अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम ख़ान आप सभी का खिलाफत टाइम्स में स्वागत करता हूं। औरंगाबाद से वंचित बहुजन आघाड़ी कमर कसने को तैयार है। उन्हें लोकसभा में अच्छे खासे वोट मिलने के बाद अभी विधानसभा की तैयारी करने में लगे हैं। पत्रकार परिषद में वीबीए की औरंगाबाद जिला प्रभारी अरुंधति ताई शिरसाट ने बताया कि विधानसभा की तैयारी हम जोर शोर से शुरू की है और कार्यकर्ताओं को भी कमर कसने के लिए कह दिया है। आपण जे फेसबुकवर व्हॉट्सअपवर पाहतो त्यापेक्षा ऑफिशियल लेटर जे आहेत ते आम्हाला जर का मिळालं असतं, कॉपी आम्ही पण दाखवली होती, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कॉपी आम्ही दाखवली की असं असं पत्र आलंय, पण शेवटी त्याचा निष्कर्ष वंचित बहुजन आघाडीने असं कुठलंही पत्र काढलेलंच नव्हतं, ज्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले। जर असे पत्र आले असतील त्यांनी तर त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारायला पाहिजे होता आणि तसं झालं नाही। असे पत्र खूप सारे त्यांनी केलेत आमच्या विरोधकांनी, पण जे खरं होतं ते त्यांनी केलंच नाही। आधी संभाजीनगर लोकसभेचं वातावरण कसं बघितलंय, आता विधानसभेसाठी काय काय आमची जी बांधणी आहे म्हणजे बूथ लेवल पर्यंतची बांधणी, गाव पातळी पर्यंतची बांधणी ती अजून भक्कम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे। आणि आज जेही कार्यकर्ते पदाधिकारी आज उपस्थित आहे त्यांच्याकडनं त्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग घेतल्या जाईल, बैठकाही सुरू आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाणार आहोत। 100 दिवस बाकी आहेत, आपल्याकडे काही चेहरे विधानसभेसाठी फिक्स आहेत, चेहरे आहेत, फिक्स नाहीत अजून पण चेहरे आहेत। लोकसभेला जे मतदान झालंय काही ग्रामीण भागामध्ये ते मतदान अपेक्षित होतं ते झालेलं नाही, ते डायव्हर्ट झाले दुसरीकडे, त्याच्यावर काही आत्ममंथन झालंय? तर निश्चित आत्ममंथन झालं, आत्मचिंतन झालं आणि मतदारांकडनं पण कौल आले, त्यांच्या जे मिसगाईड विरोधकांकडनं करण्यात आलं होतं त्याच्यामुळे पण बराचसा भाग त्याच्यात घडलेला आहे। पण लोकसभेनंतर मतदार बांधवांच्या लक्षात आलेलं आहे काय चूक झाली, काय बरोबर आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला विधानसभेत दिसणार आहेत। लोकसभेचे खासदार बसलेले आहेत, उमेदवार होते, हे दोन्ही चेहरे विधानसभेमध्ये दिसतील का? मी काहीच सांगू शकत नाही, कारण हा निर्णय जो आहे तो संयुक्तिक निर्णय असतो, तो कार्यकारिणीचा निर्णय असतो, राज्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा निर्णय असतो, नेतृत्वाचा निर्णय असतो, त्यामुळे याविषयी मी काहीच बोलणार नाही। दोस्तों सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और लाइक कीजिए और ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए ताकि हमारे न्यूज़ आप तक पहुंच सके।